दिवसाची सुरुवात केली घेऊन जिमचे दर्शन, कारण जिम शिवाय रमत नाही माझे मन. वॉर्मअप करून वर्कआउटची सुरुवात केली पासून बॅक आणि तुटला माझा जॅक. नाही तसा विचार करू नका, जॅकचा किस्सा तुम्हाला पुढे कळेलच. मग मारले बॅक मधील लॅट्स म्हणजेच लॅटिसिमस डॉर्सी मसल साठी 1 आर्म आणि मला आला खूप घाम. मग घेतला हॅमर कर्ल बायसेप छोट्याशा मसल साठी, ज्याचा असतो प्रॉपर बायसेप, त्याच्याच होतात लग्नाच्या गाठी. A few moments later. अनक्वालिफाईड ट्रेनर्सच्या अंडर बार्बेल मध्ये नका लावू हेवी प्लेट, नाही तर होतील खारका बारका. जिंदगीत नाही होणार कधी लग्न सेट, लावून घ्या माझ्या संग बेट. केली फॉर्म मध्ये दाढी कटिंग, कारण माझी सेटिंग करत होती माझ्यासाठी वेटिंग. माझ्या गाडीचा तुटला होता जॅक, मग पंचरवाल्याकडे गेलो मागायला जॅक, त्याच्याकडून घेतला जॅक. गाडी जवळ आलो आणि काढला जॅक, गाडीच्या टायर खाली टाकला जॅक, केला वर जॅक. त्याच्यानंतर स्टेपनी काढली, प्रॉपर नट बिट टाईट करून काढून घेतला जॅक. त्याच्यानंतर पंचरवाल्याकडे परत घेऊन गेलो त्याचा जॅक, त्याला देऊन टाकला त्याचा जॅक. टायरमध्ये अडकला होता खिळा, त्याला पकडीने दिला पिळा, घेतला काढून. आणि आपलं टायर लावण्यासाठी गाडीला परत स्टेपनी काढायची होती, मग परत चढवला जॅक. पंचरवाला टायर काढला आणि फायनली उतरवला जॅक आणि त्याचा देऊन टाकला त्याला जॅक. कळाला किस्सा जॅक. तिथून थेट घरी गेलो, केली आंघोळ पांघोळ. सण आल्यावरच काढतात घराबाहेर रांगोळ. सगळं आवरल्यानंतर घेतली आपली स्कोडा रॅपिड आणि निघालो रॅपिड, कारण सेटिंग करत होती आपली वेटिंग. फायनली पोहोचलो आणि गेलो लिफ्ट मध्ये. असं झालं होतं तिला भेटेल कधी. आणि बघू शकता तुम्ही आपली सेटिंग, ती आहे चिक्की आणि हे सगळं स्क्रिप्टेड आहे. ती असं दाखवती का मी अचानक आलो, शॉकिंग सरप्राईज दिला, असं काहीच नाही. चिक्कीला दिली पप्पी, त्याच्यानंतर चिक्कीच्या मुलीला म्हणजेच माझ्या मुलीला, म्हणजे चिक्कीच्या आणि माझ्या मुलीला पण दिली पप्पी. सगळ्यात आधी अश्नूरला केला पावडर गंध, कारण तिची आई म्हणजे चिक्की, तिला पण मेकअपचा खूपच छंद. आता पुढचा रिअल व्हॉइस ऐका. खालून नाही घालती, खालून नाही घालत, घुसणार नाही, फाटेल तो. असं उलट का कामावर काम करता? सोपं आहे उलट असं. कपडे घ्यायच्या वयात मुलीला कपडे घालतोय. माझं तर झालं लग्न. माझ्या मित्रांनो, किती दिवस राहाल तुम्ही रंड? लाईव्ह ब्लॉग मध्ये बसली मला चापट, म्हणूनच राखी सावंतला नाही म्हटला राकेश बापट. मग गेलो आम्ही उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे फर्निचर आउटलेट म्हणजेच आपल्या विल्डोळीला डिझायर फर्निचर मॉल येथे. गाईज, तुम्हाला सर्व प्रकारच्या फर्निचर, ऑफिस वर्कला लागणाऱ्या वस्तू तुम्हाला इथे भेटून जाणार आहे. तसेच सर्व प्रकारचे झोपाळे, पाळणे आणि होम डेकोरच्या एकदम अट्रॅक्टिव्ह आणि नाशिकमध्ये कुठंच नाही भेटणार अशा युनिक प्रोडक्ट सुद्धा तुम्हाला इथेच भेटून जाणार. तर नक्की एकदा व्हिजिट करा. ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकले आणि कॉन्टॅक्ट नंबर पण. तिथून बाहेर निघालो आणि चिक्कीच्या मुलीने म्हणजे अश्नूरने केली होती पॉटी, ती साफ करून आम्ही गेलो. विल्लोळीच्या जवळ एक डीमार्ट झालेला आहे, तिथे गेलो आणि त्यांना म्हटलं सर पॉपकॉर्न घेऊन आम्ही मध्ये जाऊ शकतो का? तर ते बोलले मध्ये नाही जाऊ शकत, इथला नियम आहे, मध्ये जाऊन तुम्ही पॉपकॉर्न नाही खाऊ शकत. म्हटलं मग बाहेर येऊन खाऊ शकतो का? ते बोलले बाहेर येऊन खाऊ शकता पण मध्ये जाऊन नाही खाऊ शकत. ओके. एका हातात अश्नूर, दुसऱ्या हातात गिम्बल, कारण माझ्या हातात खूप आहे बळ, कारण सकाळी खाल्लं होतं मी प्री वर्कआउट मध्ये 2 केळ. आणि तुमच्या आयुष्यात जर चांगली चालू नसेल वेळ, तर घरातलं एखादं लहान मुलाचं तोंड बघत जा, तुमचा पूर्ण दिवस आनंदमय होईल. कशी आमची अश्नूर. चलो, गुड नाईट पब्लिक. जय श्रीराम, जय शिवराय.